नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे गावकरी आता नानांना म्हणत असतात, हे बघा गिरीश सरदेशमुख, तुम्हाला माहिती आहे आपलं गाव खूपच प्रसिद्ध गाव आहे, हो की नाही? कितीतरी हजारो लोक रोज इथे देवदर्शनासाठी येतात आणि आपल्या गावात असं काही घडतंय म्हटल्यानंतर किती विचित्र आहे हे. त्यामुळे योग्य तो निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल. आता मात्र नानाजीजी खूपच घाबरतात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते, हो हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं, तुम्हाला पटकन निर्णय घ्यावाच लागेल. तर इकडे आता इन्स्पेक्टर जय हवालदारांना विचारू लागतो, मग त्या डंकीला आतमध्ये टाकलं ना? तेव्हा हवालदार म्हणतो, हो साहेब, चला ना, ते पोरगी बघा ना कशी रडते हो, चला आतमध्ये जाऊ. तेव्हा जय म्हणतो, थांब, अजून वेळ आहेत आतमध्ये जायला. तर इकडे लगेच गावकरी म्हणत असतात, हे बघा या अशा भरलेल्या वस्तीत हे सगळं असं घडतंय ना, ते सगळं थांबवावंच लागेल. त्यामुळे आम्ही सगळे गावकरी मिळून आणि पंचांच्या योग्य निर्णयाने तुम्हाला जो काही आदेश देणार आहोत ना, तो तुम्हाला पाळावाच लागेल. तेव्हा शशिकला म्हणते, हो हो हो, तुम्ही निर्णय सांगून टाका. कसं आहे, आपल्या घरात पण पोरीबाळी आहे, त्यांच्यावरती काय संस्कार होणार हे असे? नाही नाही नाही, त्यामुळे या असल्या लोकांना ना, मला तर वाटतंय गावातून बाहेरच काढावं. आता मात्र लगेच जिजी आणि नाना शशिकलाकडेच बघू लागतात. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, अगं शशिकला, काय बोलते तू? तोंडाला येईल ते बोलू नको. तेव्हा लगेच नाना आता शशिकलासमोर हात जोडू लागतात आणि म्हणतात, शशिकला प्लीज असं नको करू गं, प्लीज तूच तक्रार केली ना, काहीतरी कर ना, असं नको करू. आता मात्र नाना शशिकलासमोर हात जोडत असतात आणि विनवणी करत असतात. त्याच वेळेस लगेच आता जिजी म्हणू लागते, अहो कुठल्या बाईशी बोलताय? ही कुठे आपल्याला मान देते? तिच्यासमोर कशाला हात जोडताय? ती काही करू शकत नाही. तरी ते मंजिरी मनाशीच म्हणत असते, राया कुठेस तू? येणार रे लवकर. राया प्लीज असं नको करू. तर मात्र आता इथे लगेच शशिकला म्हणते, भाऊजी काय करताय तुम्ही? माझी माफी मागताय का? बरं ठीक आहे, तुम्हाला या सगळ्यातून बाहेर निघायचे ना, मग थांबा, थोड्या वेळ थांबा. आता शशिकला लगेच पंचांजवळ येते आणि म्हणते, आता एवढा वेळ थांबलाय तर जरा 2 मिनटं थांबाल का? मला ना यांच्याशी जरा बोलायचं होतं. आता मात्र लगेच पंच म्हणू लागतात, शशिकलाबाई, पण जरा जास्त उशीर करू नका. एकतर आधीच खूप उशीर झाला आहे. ठीक आहे, 2 मिनटं तुम्ही बोलू शकता. आता शशिकला नानांजवळ येते आणि म्हणते, भाऊजी तुम्हाला बोलायचं आहे ना माझ्याशी? मग आतमध्ये जाऊन बोलूया एकांतात, चला बरं. आता लगेच शशिकला आतमध्ये रूममध्ये जाते. त्याच वेळेस नानाही तिच्या पाठोपाठ रूममध्ये जातात. तेव्हा जिजी आता मंजिरीला म्हणू लागते, अगं मंजिरी, हे सगळं काय चालू आहे? बघ ना, बघ, यांना का घेऊन गेली आतमध्ये? चल बरं आपण बघून येऊया. असे म्हणून जिजी आणि मंजिरी दोघेही आतमध्ये जातात. तर इकडे राया म्हणत असतो, डंकी पोचला असेल की नाही? काय झालं असेल तिकडे? मीच बाहेर वाट बघत असेल, काय करायचं? इकडे रायाच्या जीवाची पार उलघाल चालू असते. तर मात्र पोलीस त्याला सोडायला तयार नसतात. तर आता लगेच आतमध्ये रूममध्ये येताच नाना म्हणू लागतात, बोल शशिकला, काय म्हणायचंय तुला? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघा भाऊजी, तुम्हाला या सगळ्यातून बाहेर निघायचंय ना? हो, निघायचंय ना? तेव्हा नाना म्हणू लागतात, हो. तेव्हा लगेच आता नाना म्हणतात, तुला काय हवंय बोल शशिकला. तेव्हा लगेच शशिकला म्हणते, पण तुमच्या बायकोला सांगितलं का तुम्ही काय बोलणार आहात? त्याच वेळेस जिजी आणि मंजिरी येतात. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघा भाऊजी, दरवेळेस तुम्ही काहीतरी वेगळंच सांगता आणि त्यानंतर ही जाऊबाई माझी पाठीमागणे येते आणि म्हणते, नाही हा, हे मला मान्य नाही आहे, हे मला जमणार नाही आहे. तुम्ही जेवढं काही केलं आहे ना, त्या सगळ्यावर या मायलेकी पाणी फिरवतात. त्यामुळे त्यांना आधी सांगून ठेवा तुम्ही काय करणार आहात, काय नाही, आणि मगच करा. नंतर उगाच पश्चाताप व्हायला नको. तर आता लगेच नाना म्हणू लागतात, हे बघ शशिकला, हे आमचं घर, आमचं छप्पर आहे गं, असं आम्हाला घरातून बाहेर नको करू, आम्हाला बेघर नको करू गं, कुठे जाणार आहोत आम्ही, प्लीज असं नको करू. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघा, आता गावकरी जो निर्णय घेतील तो घेतील, मग आता तुम्हाला गाव सोडून जावंच लागेल. तेव्हा मंजिरी आता लगेच शशिकलासमोर हात जोडू लागते आणि म्हणते, काकू का वागतेस असं? असं नको करू, प्लीज माझ्या नाना आणि जिजीचा विचार कर गं, हवं तर मी एकटी हे गाव सोडून जाईल. तेव्हा आता जिजी आणि नाना म्हणू लागतात, मंजिरी काय बोलतेस तू? असं नाही होणार, असं काहीही होणार नाही. हे बघ शशिकला, तू तक्रार मागे घे, मी तुझ्यासमोर हात जोडतो. तेव्हा आता लगेच
नाना शशिकलासमोर हात जोडून विनंती करत असतात. तेव्हा शशिकला म्हणते, ठीक आहे, मी तक्रार मागे घेऊ शकते, पण मला जे हवंय ते मिळेल का? तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, तू काय तक्रार मागे घेशील ग? हे सगळं तू घडवून आणलंय ना, हो की नाही? तूच घडून आणलंय आणि तुम्ही काय हिच्यासमोर हात जोडताय हो? आपण बघूया काय करायचं ते. तेव्हा नाना म्हणू लागतात, उमा तू शांत हो, थोड्या वेळ शांत बैस बरं. शशिकला प्लीज असं नको करू गं, आम्हाला बेघर नको करू. तेव्हा शशिकला म्हणते, मला काही हौस आहे का हो तुम्हाला बेघर करण्याची? पण तुम्ही ना मला जे हवं आहे ते देतच नाही आहे, सोडायला तयारच नाही आहे. मला जे हवं आहे ते मिळेल का? तेव्हा नाना म्हणू लागतात, हो तुला काय हवं आहे सांग. त्यावर शशिकला म्हणू लागते, मला ना हे उरलेलं सुरलेलं जे काही तुमच्या वाटेचं घर आहे ना, ते सगळं मला हवं आहे. तेव्हा आता मात्र जीजी आणि मंजिरी शशिकलाला म्हणू लागतात, नाही आहे काकू, असलं काही होणार नाही, हे घर आमचं आहे, हक्काचं घर आहे ते आमचं. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो हे घर ना आमचं आहे, त्यात आधीच तू अर्धा वाटा घेतलाय, आता बाकीचं घर आम्ही तुला देणार नाही आहोत. आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात, थांब उमा, मंजिरी तुम्ही दोघीही शांत बसा. तर इकडे आता हवालदार इन्स्पेक्टरला म्हणत असतो, चला ना सर आतमध्ये जाऊया ना, बघा ते गावकरी काय निर्णय घेतील त्या पोरीविषयी. अहो ती पोरगी निर्दोष आहे हो. एक काम करा, असं करायचं का, त्या रायाला फोन करून आपण बोलावून घेऊया, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, हो की नाही? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणू लागतो, तुला काही ही मजा बघायला आवडत नाही आहे का? जरा वेळ कर सोस ना. इथे ना तो राया इथे येऊन हिरो बनायला बघत होता, पण आता मी त्याला झिरो करणार आहे, कारण इथे फक्त एकच हिरो असू शकतो आणि तो म्हणजे फक्त इन्स्पेक्टर जय. असे म्हणून राया आता डोळ्याला चष्मा लावतो आणि आता हवालदाराला म्हणू लागतो, वेळ आल्यानंतरच हिरो स्टाईलमध्ये आतमध्ये जाईल, त्यामुळे तू जरा वेळ कळ काढ, आता मजा बघ, असे म्हणत असतो. तर इथे आता लगेच नाना म्हणत असतात, ठीक आहे शशिकला, मी तुला घराचे पेपर आणून देतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो काय करताय तुम्ही? आपलं छप्पर आहे ते डोक्यावरचं, ही बाई आपल्याला जगू देणार नाही, ते जर घर तिच्या ताब्यात गेलं तर. तेव्हा नाना म्हणू लागतात, हे बघ, मला तुझा मंजिरीचा जीव या घरापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी जे काही करतोय ना ते अगदी बरोबर करतोय, तुम्ही गप्प बसा. आता मात्र नाना लगेच आतमध्ये रूममध्ये जातात आणि लगेच शशिकलाला पेपर आणून देतात. तेव्हा शशिकला ते पेपर पटकन नानांच्या हातून हिसकावून घेते आणि म्हणते, वाह, माऊली निवास, म्हणजे गिरीश सरदेशमुख यांचा माऊली निवास आता पूर्ण शशिकला सरदेशमुख यांचा झाला आहे, हो की नाही? बघा जाऊ बाई, तुमच्याच नवऱ्याने पेपर आणून दिले, आता काय करताल? आता मात्र जीजी शशिकलाकडेच बघू लागते. तेव्हा मंजिरी म्हणत असते, काकू असं नको करू, प्लीज असं नको करू ग काकू. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, बघा जाऊ बाई, तुम्ही हेच पेपर जाळून माझ्या तोंडाला काळं फासलं होतं, हो की नाही? पण आता पुन्हा तेच घराचे पेपर माझ्या हातात आले आणि यावेळेस पेपर हातात आले आणि मी तर तुमच्या पोरीचं असं तोंड काळं केलं आहे ना, की बघा ते कधीही निघणार नाही हो. आणि ही शशिकला माहिती नाही आहे तुम्हाला कशी येते, ती कधी उधारी ठेवत नाही आहे, हिशोब चुकताच करते. बघा मी तुमचा हिशोब चुकता केला आहे, आता बोला बरं. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, हे बघ शशिकला, तूच आता काहीतरी करू शकते, या लोकांना थांबव ना, काहीतरी कर ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, मी ही तक्रार मागे घेते आणि तुमच्या पोरीची इज्जत वाचवते, तेच तुमचं छप्पर समजा आणि हिंदा गावभर, हो की नाही? आता मात्र लगेच नाना जीजी सर्वजण शशिकलाकडेच बघू लागतात. तर इकडे आता शशिकला व सर्वजण बाहेर आलेले असतात. तर आता लगेच गावकरी म्हणू लागतात, मग शशिकलाबाई झालं का तुमचं बोलणं? तोपर्यंत इकडे आम्ही पण गावकऱ्यांबरोबर विचार करून निर्णय घेतला आहे बरं का, सगळ्यांचं मत घेतलं आहे. तेव्हा लगेच शशिकला म्हणते, हो का, माझंही बोलणं झालं आहे, काय निर्णय घेतला आहे तुम्ही? तेव्हा लगेच आता गावातील लोक सांगू लागतात, म्हणजेच पंच सांगू लागतात, हे बघा, गिरीश सरदेशमुख एवढ्या वर्षापासून या गावात राहतात, त्यांचा कुणालाही काही त्रास नाही आहे, पण त्यांची ही पोरगी, तिच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की गिरीश सरदेशमुख या गावात राहू शकतात, पण त्यांची मुलगी मंजिरी या गावात राहणार नाही, कारण तिने सगळ्यांचं तोंड काळं केले ना,
त्यामुळे तिला एकटीला हे गाव सोडून जावं लागेल असा आम्ही निर्णय घेतलाय. आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो. नानाजीजी म्हणू लागतात, अहो असं नका करू, प्लीज ऐका, असं नका करू. आता मात्र मंजिरी खूप घाबरलेली असते. तर इकडे हवालदार इन्स्पेक्टरला जयला म्हणू लागतो, चला ना, अहो त्या पोरीला गावाबाहेर काढताय, चला ना आतमध्ये जाऊया, चला बरं पटकन. तेव्हा जय म्हणतो, तुला सांगितलं ना जरा कळ काढ, थोड्या वेळ थांब ना, हिरो बनून जायचंय मला, थांब थोड्या वेळ. तर इकडे आता लगेच जय इन्स्पेक्टर जाधवला फोन करून सांगतो आणि मग तो द्या सोडून आता त्या रायाला, काम झालंय. आता लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो, ए राया, धर तुझा मोबाईल आणि जा, तुला कुठे जायचं होतं ना तिकडे जा. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, ए जाधव, काय गेम चालू आहे, लवकरात लवकर सांगा, काय गेम खेळतोय माझ्याशी, आत्तापर्यंत सोडत नव्हता आणि आता अचानक जा म्हणतोय, काय चालू आहे पटकन सांग. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो, ए नसेल जायचं तर बैस इथेच, आम्हाला हौस नाही आहे तुझ्याजवळ बसायची, निघतो आम्ही. आता मात्र लाया लगेच म्हणतो, म्हणजे मिस फायर माझी तिकडे वाट बघत असेल, नक्की काहीतरी घडलंय, मी डंकीला फोन करून बघतो. आता मात्र डंकीचा फोन लागत नसतो. तर राया इथे धावतच मंजिरीकडे जायला निघालेला असतो. तर आता लगेच शशिकाला म्हणू लागते, सांगा सांगा काय निर्णय घेतलाय तुम्ही. तर आता गाववाल्यांनी सांगितलेलं असतो की मंजिरीला या गावाबाहेर काढायचं. तेव्हा शशिकाला म्हणते, अरे बापरे, गावाबाहेर, नाही नाही नाही, आता हे घर मी माझ्या नावावर करून घेतलंय, तसं बी या लोकांना मी आता घरात ठेवणार नाही आहे, त्यामुळे थोडीशी सहानुभूती, चांगुलपणा दाखवावं लागेल मला, हो की नाही, गावासमोर. तर आता लगेच शशिकाला म्हणते, तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय ना तो मला मान्य नाही आहे. आता मात्र सर्व गाववाले उठून उभी राहतात आणि म्हणतात, का का मान्य नाही आहे. तर इकडे आता लगेच इन्स्पेक्टर जय हवालदाराला म्हणत असतो, ही बाई आहे ना खूप चालू आहे बरं का, आता हिला नक्की काहीतरी गाबाळ भेटलेलं असेल, त्यामुळे बाजू पलटायली, पण आता शेवटी हिरो तर मीच होणार आहे. तर आता लगेच शशिकाला म्हणू लागते, हो हो हो, नाही, कारण आता मी माझी तक्रार मागे घेते. त्याच वेळेस पंच म्हणू लागतात, असं कसं बोलताय तुम्ही शशिकलाबाई, जेव्हा याल तक्रार घेऊन तेव्हा आम्ही यायचं आणि नंतर म्हणायचं तक्रार मागे घेतोय, असं जमणार नाही. आता गाववाल्यांनी निर्णय घेतलाय आणि आता या मंजिरीला घराबाहेर जावंच लागेल. आता मात्र गावातील लोक आरडाओरडा करू लागतात, कुणाचंही ऐकायला तयार नसतात. मंजिरी मात्र देवाला हात जोडते आणि म्हणू लागते, राया, बघतोयस ना रे तू, हे बघ काय चालू आहे. अरे जेव्हा तुझ्या बहिणीची अब्रू जात होती तेव्हा तू वस्त्रदान केलं आणि जेव्हा तुझा मित्र अर्जुनावर संकट आलं होतं तेव्हा तू त्याच्या मदतीला धावून आला आणि इथे तर माझ्यावरती एवढं मोठं संकट आलंय तरी कुठेच रे राया तू, ये ना माझ्या मदतीला धावून, असे आता ती विठुरायाला विनंती करत असते. आता मात्र नानाजीजी सर्व गावकऱ्यांसमोर हात जोडत असतात, पण सर्व लोक खूपच चवताळलेले असतात. आता मात्र लगेच त्यातील एक माणूस मंजिरीला काहीतरी फेकून मारणार, तेच इन्स्पेक्टर जय येतो आणि ते पकडतो. आता मात्र इन्स्पेक्टरला जयला बघतात, सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात. आता मात्र नानाजीजीला थोडासा धीर आल्याने होतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ए मारामारी करायची जरा जास्तच हौस दिसते तुम्हाला, चला मी बघतो कुणाला जास्त हौस आहे, या पुढे पटकन. आता मात्र शशिकाला म्हणू लागते, हा कुठे आला मध्येच, चांगले यांना घराबाहेर काढत होते ना सगळे. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता इन्स्पेक्टर जय म्हणत असतो, हे बघा, काही गुन्हा केला तर सगळं काही निर्णय हे अदालतमध्ये घेतले जातात, हो की नाही. असे पंचांना गोळा करून गाववाल्यांना निर्णय नाही घेत आहेत. कुठल्या अधिकाराने तुम्ही त्यांना गावाबाहेर काढताय, अजिबात तुम्ही त्यांना गावाबाहेर काढू शकत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला. आता मात्र लगेच सर्वजण शशिकलाकडेच बघू लागतात. तर इकडे राया धावतच बाहेर आलेला असतो आणि मिस फायर मिस फायर असे जोरजोरात ओरडत असतो. त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते, आता कशाला आलास तू. आता मात्र सर्वजण रायाकडे बघू लागतात. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.